स्वागत आहे नवी दिशा चॅनलवर. एक दिवस तुमचं नाव त्यांच्या फोनवर चमकलं की ते हसत होते. तुमचा मेसेज आला की त्यांच्या डोळ्यात चमक यायची. तुमच्यासाठी ते टाइम काढायचे नाही, तुमच्यासाठी ते टाइम बनवायचे. आणि आज तुमचं नावही त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये हरवलंय. तुम्ही ऑनलाईन असता, तेही ऑनलाईन असतात, पण तुमच्यासाठी ते कायम ऑफलाईन असतात. रात्री 2 वाजता तुम्ही अजूनही चॅट उघडून बसता. कदाचित आज रिप्लाय येईल या आशेवर. पण ट्रूथ असा आहे, तुम्ही काहीच चुकले नाही. चूक फक्त एवढी होती, तुम्ही ज्याला मन दिलं त्याने तुम्हाला प्रायोरिटी नाही, ऑप्शन बनवलं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्हाला कळणार आहे तुम्ही कोणासाठी थांबायचं आणि कोणासाठी नाही. कारण एक, तुम्ही त्यांच्यासाठी सोयीचे होतात. तुम्ही कधी विचार केला का की ती व्यक्ती फक्त तेव्हाच येते जेव्हा तिला काहीतरी हवं असतं? जेव्हा त्यांना रडायचं असतं ते तुमच्याकडे येतात. जेव्हा त्यांना ॲडवाईस हवी असते ते तुमच्याकडे येतात. जेव्हा त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असते ते तुमच्याकडे येतात. पण जेव्हा तुम्हाला कोणाची गरज असते तेव्हा ते कुठे असतात? ते गायब असतात. हे रिलेशनशिप नाही, हे एक वन साइडेड अरेंजमेंट आहे. तुम्ही त्यांचं इमोशनल डस्टबिन बनतात. ते त्यांचा सगळा कचरा तुमच्यावर टाकतात आणि जेव्हा कचरा संपतो ते निघून जातात. पण तुम्ही हे होऊ का दिलं? कारण तुम्ही खूप केअरिंग आहात, खूप गुड आहात, आणि गुड माणसांचा फायदा घेतला जातो हे कटू सत्य आहे. म्हणून आजपासून ओळखा, कोण तुमच्यासाठी येतो आणि कोण फक्त गरजेसाठी येतो. जे फक्त गरजेसाठी येतात त्यांना जाताना थांबवू नका. ते गेले म्हणजे तुमचं नुकसान नाही, तुमची एनर्जी वाचली. आता ती एनर्जी स्वतःसाठी वापरा. कारण 2, तुम्ही खूप अवेलेबल होतात. तुम्ही लगेच रिप्लाय करता हो ना? कोणीही मेसेज केला तरी तुम्ही तयार असता. कोणीही कॉल केला तरी तुम्ही उचलता. कोणीही बोलावलं तरी तुम्ही जाता. हे चांगलं वाटतं, पण यातच धोका आहे. माणसाच्या मनाचा एक सायकोलॉजी आहे. जे सहज मिळतं त्याची किंमत करत नाहीत. जे दुर्मिळ असतं त्याची किंमत असते. तुम्ही जेव्हा 24 तास अवेलेबल असता तेव्हा लोक तुम्हाला ग्रांटेड घेतात. ते विचार करतात की हा किंवा ही नेहमी असेलच, आणि मग ते कम्फर्टेबल होतात. कम्फर्ट नंतर येतो निग्लेक्ट, आणि निग्लेक्ट नंतर येतो सायलेन्स. तुम्ही कधी नाही म्हणायला शिकलात का? तुम्ही कधी रिप्लाय उशिरा केला का? तुम्ही कधी स्वतःला प्रायोरिटी दिली का? नाही दिली, म्हणून ते गेले. आजपासून स्वतःला व्हॅल्यू द्या. रिप्लाय उशिरा करा, बिझी असा, नाही म्हणा. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. जेव्हा तुम्ही अवेलेबल नसता तेव्हाच लोकांना तुमची खरी किंमत कळते. कारण 3, तुम्ही बदललात आणि ते अनकम्फर्टेबल झाले. जेव्हा तुम्ही ग्रो करायला लागतात तेव्हा काही लोक आनंदी होत नाहीत. तुम्ही नवीन गोल्स ठेवता ते अनकम्फर्टेबल होतात. तुम्ही अर्ली उठता ते अनकम्फर्टेबल होतात. तुम्ही चांगलं खाता, चांगलं बोलता, चांगलं जगता ते अनकम्फर्टेबल होतात. कारण तुमची प्रोग्रेस त्यांना आरसा दाखवते. त्या आरशात ते बघतात की ते काय करत नाहीयेत, ते कुठे स्टक आहेत, ते किती वेळ वाया घालवत आहेत. हे सहन होत नाही त्यांना. म्हणून ते आरसा तोडत नाहीत, ते आरशापासून दूर जातात. म्हणजेच ते तुमच्यापासून दूर जातात. तुमची चूक नाही यात. तुम्ही ग्रो केलं हे तुमचं यश आहे. जे तुमच्यासोबत ग्रो करू शकत नाहीत ते मागे राहतात. हा नियम आहे. ईगल सोबत स्पॅरोज उडत नाहीत. तुम्ही ईगल आहात, उडत राहा. योग्य लोक तुम्हाला आकाशात मिळतील. कारण 4, त्यांच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलं. हे ऐकायला कठीण आहे, पण हे सत्य आहे. कधी कधी लोक तुमच्यापासून दूर जातात कारण त्यांच्या आयुष्यात नवीन माणूस आला. नवीन मित्र, नवीन रिलेशनशिप, नवीन ग्रुप, आणि त्यांनी आपला वेळ आणि एनर्जी त्या नवीन माणसाकडे दिली. तुम्ही रिप्लेस झालात असं वाटतं आणि ते खूप पेनफुल असतं. मनात प्रश्न येतात की मी कमी होतो का? माझ्यात काय कमी होतं? मी काय जपरू? पण हे तुमच्याबद्दल नाही, हे त्यांच्या जर्नीबद्दल आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळे लोक येतात. शाळेतील मित्र कॉलेजमध्ये बदलतात, कॉलेजचे मित्र जॉबमध्ये बदलतात. हे नॅचरल आहे आणि पेनफुल सुद्धा आहे. तुम्ही कमी नव्हता, फक्त तुमचा चॅप्टर त्यांच्या बुकमध्ये संपला. तुमच्या बुकमध्ये नवीन आणि चांगले चॅप्टर येणार आहेत. त्यासाठी जागा बनवा. कारण 5, तुम्ही एकदा त्यांना हर्ट केलं पण ते बोलले नाहीत. हे सगळ्यात सायलेंट आणि डेंजरस कारण आहे. तुम्हाला माहीतही नसेल, पण तुमच्या एखाद्या शब्दाने तो दुखावले असतील. एखादा जोक जो तुम्हाला इनोसेंट वाटला पण त्यांच्या मनाला लागला. एखादी वेळ जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी नव्हतात, जेव्हा त्यांना खरंच गरज होती. एखादी गोष्ट जी तुम्ही प्रॉमिस केली आणि विसरलात.
ते बोलले नाहीत कारण त्यांना भीती होती. रिजेक्शनची भीती, आर्ग्युमेंटची भीती. म्हणून त्यांनी सगळं आत ठेवून हळूहळू दूर जाणं निवडलं. लेसन काय? कम्युनिकेशन हे सगळ्यात मोठं हत्यार आहे. बोलायला शिका, विचारायला शिका. जर कोणी दूर जात असेल तर विचारा, काय झालं, मी काही चुकलो का? अज्युम करू नका, प्रश्न विचारा. आणि जर तुमची चूक असेल तर ऑनेस्टली माफी मागा. एक जेन्युइन माफी 1000 सायलेंट डेजपेक्षा पॉवरफुल असते. इगो सोडा, माणूस जपा. कारण 6, ते स्वतःच्याच पेनमध्ये आहेत. कधी कधी ते तुमच्याशी बोलणं बंद करत नाहीत, ते सगळ्यांशीच बोलणं बंद करतात. ते डिप्रेस्ड असतात, अँग्शियस असतात, इतके ओव्हरवेल्म्ड असतात की उठणंही कठीण होतं. रिप्लाय करणं त्यांना मोठं काम वाटतं आणि कॉन्व्हर्सेशन मेंटेन करणं बर्डन वाटतं. त्यांच्या सायलन्सचा अर्थ तुम्ही नको आहात असा नसतो. त्यांच्या सायलन्सचा अर्थ आहे की ते स्वतःच स्ट्रगल करत आहेत. अशा वेळी जज करू नका, रागावू नका. एकदा जेन्युइनली विचारा, तू ठीक आहेस का? फक्त एक मेसेज की मी आहे तुझ्यासाठी, जेव्हा रेडी असशील. हे छोटं वाटतं पण कोणाला वाचवू शकतं. मेंटल हेल्थ रिअल आहे, पेन रिअल आहे आणि कधी कधी स्ट्रॉंग दिसणारी व्यक्ती आतून तुटलेली असते. एम्पथी ठेवा, जजमेंट नको. कारण 7, तुम्ही त्यांचा आरसा बनला होतात. हे सगळ्यात खोल आणि इम्पॉर्टंट कारण आहे. काही माणसं असतात ज्यांच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला स्वतःचं सत्य दिसतं. तुमच्या चुका दिसतात, तुमच्या इन्सिक्युरिटीज दिसतात, तुम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करत आहात ते दिसतं. तुम्ही असेच एक आरसा होता त्यांच्यासाठी. तुमच्यासोबत असताना ते कम्फर्टेबल नव्हते कारण तुम्ही त्यांना कम्फर्टेबल राहू देत नव्हतात. तुमची लाईफस्टाईल, व्हॅल्यूज आणि ॲटिट्यूड त्यांना अनकम्फर्टेबल करत होते. म्हणून त्यांनी आरसा तोडला नाही, त्यांनी आरशापासून तोंड फिरवलं. तुम्ही टॉक्सिक नव्हतात, तुम्ही जेन्युइन होतात. आणि जेन्युइननेस सगळ्यांना झेपत नाही. ज्यांना तुमचा आरसा बघायचा नाही त्यांना जाऊ द्या. जे खरंच ग्रो करायला रेडी असतात ते तुमची किंमत करतात. तुम्ही बदलू नका, तुम्ही ऑथेंटिक राहा. जग तुमची कदर करेल वेळ आल्यावर. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी टच झाला का? जर झाला असेल तर एक काम नक्की करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जो आज एकटा सील करत आहे, जो आतून तुटलेला आहे, जो कन्फ्युज्ड आहे आणि कुणालाही सांगू शकत नाही. कधी कधी फक्त एक शेअर एखाद्याच्या आयुष्यात आशेची सुरुवात बनू शकतो. लाईक करा जर तुम्ही रिलेट केलं असेल. सबस्क्राईब करा अशाच रिअल गोष्टींसाठी आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, माझ्या आयुष्यातून कोण गेलं आणि मी काय शिकलो. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमची स्टोरी ऐकायला तयार आहे. भेटूया नव्या टॉपिकवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.